मुरंबा जसजसा मुरत जातो तसतशी त्याची चव अधिक वाढत जाते. एप्रिल आणि मे महिन्यात मिळणाऱ्या कैऱ्या आकाराने मोठ्या असतात, घट्ट असतात, आतला गाभा जास्त असतो आणि बाटा लहान असतो. या कैऱ्यांपासून बनलेला मुरंबा चवीला खूप छान लागतो. शिवाय तो वर्षभरही छान टिकूनच राहतो. मुलांना ब्रेडबरोबर, चपातीबरोबर सहज डब्यातही देता येतो. आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये कैरीचा मुरंबा बनवणार आहोत. तो वर्षभर टिकावा यासाठी खूप अशा टिप्स देखील आहेत. पारंपरिक पद्धतीने मुरंबा बनवायचं म्हटलं तर 7 ते 8 दिवस लागतात आणि झटपट बनवायचं म्हटलं तर 10 ते 12 मिनिटांमध्ये सुद्धा मुरंबा तयार होतो. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कच्च्या कैरीपासून मुरंबा बनवतो. त्यासाठी काही कैऱ्या मी स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेत. कैरी घेताना घट्ट आकाराने मोठी असलेली कैरी घ्यावी. आतून मऊ असलेली किंवा वरती डाग वगैरे असलेली कैरी, पिवळसर असलेली कैरी अजिबात घ्यायची नाही. इथे महत्त्वाची टिप्स म्हणजे काहीही आपण सुरा, किसणी जे काही घेऊ ते स्वच्छ पुसूनच घ्यायचं आणि कैऱ्यांवरती सुद्धा कुठलाही पाण्याचा थेंब शिल्लक राहता कामा नये. सगळ्या कैऱ्यासुद्धा स्वच्छ पुसून घेतले. तर इथे ह्या सगळ्या कैऱ्या सोलून घेते. वरती साल आहे ती तुरट चवीला राहते. थोडी जरी शिल्लक राहिली तरी मग मुरंब्याची चवही बिघडते. तर इथे या सगळ्या कैऱ्या सोलून घेतले आणि आता या किसणीवरती मी किसून घेते. तर याचे पातळ असे तुकडे करून घेतले तरीही चालतील. आता इथे बघा हा बाटा कडक लागला तर मग फार वेळ किसत नाही बसायचं, साईडला ठेवून द्यायचं. आता या किसलेल्या कैरीवरती अर्धा चमचा इतकं मीठ, थोडीशी हळद घालून व्यवस्थित चोळून घेते. त्यामुळे एकतर जास्तीचं आंबट पाणी आहे तेही निघून जातं. फार वेळ जे आपण गॅसवर शिजवत किंवा आटवत राहतो तर तसंही होत नाही. मुरंबा पटकन तयार होतो आणि साखरसुद्धा अगदी योग्य प्रमाणातच घातली जाते. आता इथे 590-92 इतकं वजन आहे. 90 ग्रॅम बाउलचं वजन आहे, म्हणजे अर्धा किलो आपला कैरीचा किस आहे. तर त्यामध्ये मी अर्धा किलो इतकी साखर घालते. तर या हापूसच्या कैऱ्या आहेत म्हणून मग अर्धा किलो किस तर अर्धा किलो साखर. आपण गावठी कैऱ्या घेतल्या तर मग थोडी मुठभर साखर जास्त घालावी, ते जास्त आंबट राहतात त्या. आता ही साखर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. तर थोडासा ओलसरपणा राहतो, साखर विरघळते पटकन, फार वेळ घेत नाही. तर आता हे 10 मिनटं आपण साईडला असंच ठेवून देऊयात. इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवली. आपण लागलीच याच्या भरण्या मी स्वच्छ धुवून घेतले. तर त्या अशा रुमालाने व्यवस्थित पुसून घ्याव्यात. म्हणजे काय होतं, मग आतला जो बॅक्टेरिया शिल्लक जे काही असेल ते सुद्धा निघून जातं आणि मग आपला मुरंबा जो आहे तो वर्षभर टिकायलाही मदत होते. आता गरम कढई आहेच, त्यामध्ये हे जे मगाशी आपण मिश्रण करून ठेवलं होतं ते घालून घेते. तर इथे साखर पूर्णपणे विरघळले. आता आपल्याला मंद आचेवर एकसारखं हे शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीची एक 8-10 मिनटं तरी तुम्हाला हे मिश्रण असं ओलसरच वाटेल. तर यामध्ये कैऱ्यांचा जो आंबटपणा पाणी होतं ते आपण काढून टाकले. आता जे हे आहे ते साखरेचंच पाणी आहे आणि ते काय शिजायला फार वेळ घेत नाही. एक 10-12 मिनटांमध्ये बघा व्यवस्थित असं शिजलं गेले, पूर्णपणे आटले. खूप जास्तही घट्ट करायचं नाही. हे इतपत घट्ट झालं, मुरंबा तयार. मस्त असा साखरेमध्ये आंब्याचा केस शिजलाय. त्यातच आता लागलीच चवीपुरतंच मीठ घालते. सुरुवातीला मीठ आपण घातलं होतं, अगदी थोडंसं मीठ, जायफळ वेलची पावडर आणि ही अर्ध्या चमच्यापेक्षाही जरा कमी दालचिनी पावडर घातलेली आहे. त्याने खूप छान फ्लेवर येतो आणि चवीला देखील मुरंबा छान लागतो. तर यामध्ये आवडीनुसार आपण थोडंसं लाल तिखट घातलं तरी छान चटपटीत असा मुरंबा तयार होतो. तर इथे हा आंबट गोड चवीचा रसरशीत असा मुरंबा तयार आहे. गॅस बंद केला आणि आता हा पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपण बरणीमध्ये भरून नाही घ्यायचं. खूप गरम असताना जर का भरून घेतलं तर मग आतल्यातच वाफ धरली जाते आणि मग मुरंबा फार काळ टिकत नाही, खराब होतो. आता इथे बघा हा मुरंबा पूर्णपणे थंड झालाय. त्या काचेच्या बरणीमध्ये असा भरून ठेवूयात आपण. तर इथे ही एक बरणी भरून झाल्यानंतर जे काही शिल्लक राहिलं होतं त्यामध्येच थोडंसं लाल तिखट आणि थोडंसंच पुन्हा एक अर्धा चमचा मीठ मिक्स करून घेतलं. तर हा इथे 4 दिवसांपूर्वीच थोडंसं लाल तिखट घालून चटपटीत असा मुरंबा तयार करून घेतला होता. तो सुद्धा मिक्स करून घेते, म्हणजे एकत्र बरणीतच ठेवता येईल. तर इथे हे दोन्ही फ्लेवरचे आपले मुरंबे तयार झालेले आहेत. एक आंबट गोड आणि एक थोडासा तिखट स्पायसी असा. तर मुलांना ब्रेडबरोबर, चपातीबरोबर जामऐवजी हा मुरंबा दिला तर नक्कीच आवडीने खातील. परफेक्ट 1 किलोच्या प्रमाणात मुरंबा कसा तयार करायचा, तो वर्षभर टिकावा म्हणून कोणती काळजी घ्यायची, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर ही मुरंबा रेसिपी तुम्हाला आवडली तर सीझन संपायच्या आधी नक्की करून बघा. हा व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करत चला. थँक्यू.